बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोघा पोलिसांनी जुन्या स्पोर्ट्स बाईक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संदीप जाधवला ताब्यात घेतलं। त्याला अटक करण्याची आणि मोका अंतर्गत कारवाई करण्याची भीती दाखवून त्या दोघा पोलिसांनी संदीप जाधवकडे 25 लाखांची मागणी केली। त्यानंतर त्यापैकी 10 लाखाची रक्कम लाच म्हणून स्वीकारत असताना विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलं। पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारली जात होती। मात्र अँटी करप्शनने धाड टाकल्याचं लक्षात आल्यावर ते दोघे पोलीस कर्मचारी पळत सुटले। त्यावेळी पळ काढणाऱ्या दोघा पोलिसांना पाठलाग करून अक्षरशः चोप देऊन पकडण्यात आलं। या घटनेमुळे पोलीस दलाची मात्र नाचक्की झाली। कोल्हापुरातील प्रतिभानगर इथं राहणाऱ्या ॲडव्होकेट दत्तात्रय जाधव यांचा मुलगा संदेश यांचं गॅरेज आहे। बाहेर गावाहून वाहन खरेदी करून संदेश त्याची विक्री करतो। त्यानं पनवेलमधून एक जुनी स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती। स्क्रॅप करण्यासाठी आणलेली ती दुचाकी त्यानं आपल्या गॅरेजमध्ये लावली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील हवालदार विजय कारंडे आणि पोलीस नाईक किरण गावडे या दोघांनी 18 जानेवारीला संदेश जाधवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। चोरीच्या दुचाकी विक्री करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून मोका अंतर्गत कारवाई करण्याची धमकी त्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली। त्यानंतर त्यांनी परत खोट्या गाड्या विकतोय म्हणून त्याचा आरोप केला। त्याच्यानंतर खोटी स्मार्ट कार्ड तयार करतोस म्हणून त्याचा आरोप केला आणि हे कशातच बसत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट बोलून साहेब सेटलमेंट करा आणि 25 लाख रुपये द्या, साहेबांची मागणी आहे 25 लाखाची, तर तुमच्या पोरग्याला सोडतो नाही तर पोरग्याला मोका लावतो। 4-5 जणांच्या बोगस कंप्लेंट त्यांनी गोळा केलेल्या होत्या आणि पैसे नाही म्हटल्यानंतर ते FIR करतो असं मला धमकी दिली। पण माझ्याकडून तेवढी जुळणी होणार नव्हती म्हणून मी सरळ लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली आणि आज रोजी स्वतः मी SPOPच्या दारामध्ये 10 लाख रुपये देताना माझ्या गाडीमध्ये बसून पाठीमागच्या बाजूला 10 लाख रुपये देताना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षकांनी त्यांना रंगेहात पकडलेला आहे। दरम्यान 19 जानेवारीला पुन्हा संदेश जाधवला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं। त्यावेळी संदेशचे वडील ॲडव्होकेट दत्तात्रय जाधव हे कारंडे आणि गावडे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले। मुलाला कारवाईपासून वाचवायचं असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील असं कारंडे आणि गावडे यांनी सांगितलं। पण इतकी रक्कम आपल्याकडे नसल्याचं जाधव यांनी सांगितलं। अखेर तडजोडी अंती सुरुवातीला 10 लाख आणि नंतर उर्वरित रक्कम देण्याचं निश्चित झालं। दरम्यान ॲडव्होकेट जाधव यांनी 20 जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दिली। त्याच दिवशी पंच आणि साक्षीदारांसमवेत लाचेबाबत पडताळणी करण्यात आली। त्यानंतर सापळा रचण्यात आला। आज सकाळी लाचेची 10 लाखाची रक्कम घेऊन ॲडव्होकेट जाधव आणि त्यांचा मुलगा संदेश हे दोघे जण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात गेले। जाधव यांनी गाडीत बसून विजय कारंडे आणि किरण गावडे या दोघांनी पैशाची बॅग स्वीकारली। त्याचवेळी सापळा रचलेल्या अँटी करप्शनच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून दोघा लाचखोरांना पकडलं। मात्र कारंडे आणि गावडे यांनी हिसरा मारून पळ काढला। त्यानंतर पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोन्ही लाचखोर पोलिसांना पकडलं। संतप्त झालेल्या पोलीस उपाधीक्षकांनी त्या दोघांनाही तिथंच पोलिसी खाक्या दाखवला। या दोन्ही लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना अँटी करप्शनच्या कार्यालयात आणून त्यांच्यावर शाहूपुरी पोलिसातही गुन्हा दाखल केला। तुमच्या विरुद्ध चोरीची फिर्याद गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यानंतर मोका लावण्यात येईल। हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी त्यांना मागणी केली होती। त्यावरून तक्रारदारांनी आमच्याकडे काल तक्रार दिली। तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याचं काल व्हेरिफिकेशन केलं। व्हेरिफिकेशन दरम्यान हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी 25 लाख रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आज त्यांनी 10 लाख रुपये स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे। हा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी पाहिला। दरम्यान विजय कारंडे आणि किरण गावडे यांच्या घरावरही अँटी करप्शन विभागाच्या पथकानं छापे टाकले। तिथंही काही संशयास्पद ऐवज पथकाच्या हाती लागल्याचं सांगण्यात आलं। तर हवालदार कारंडे यांच्या मालकीची 4 चाकीही जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई मयूर देसाई, नवनाथ कदम, विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने, चालक सूरज अपराध यांनी केली।